प्रश्न क्रमांक 1. कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? ऑप्शन ए भाबरा मृदा, बी तराई मृदा, सी जांभी मृदा, डी भांगर व खादर. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 2. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन ए भिंगारा, बी लोणावळा, सी म्हैसमाड, डी गौताळा. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भिंगारा. प्रश्न क्रमांक 3. भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? ऑप्शन ए 1996, बी 1986, सी 1956, डी 1916. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1916. प्रश्न क्रमांक 4. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? ऑप्शन ए वने, बी वातावरण, सी बर्फ, डी महासागर. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महासागर. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? ऑप्शन ए शिवराज्य, बी लोकनेता, सी पुढारी, डी लोकराज्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लोकराज्य. प्रश्न क्रमांक 6. गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ऑप्शन ए वर्धा, बी गोदावरी, सी वैनगंगा, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 7. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए बर्न, बी जिनिव्हा, सी रोम, डी न्यूयॉर्क. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जिनिव्हा. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, असेच जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मार्च, बी 12 मार्च, सी 3 मार्च, डी 12 जानेवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 मार्च. प्रश्न क्रमांक 9. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? ऑप्शन ए गुजराती, बी पोर्तुगीज, सी फारसी, डी इंग्रजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 10. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए वि दा सावरकर, बी प्र के अत्रे, सी वि स वाळिंबे, डी दुर्गा भागवत. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वि दा सावरकर. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? ऑप्शन ए चेन्नई, बी मुंबई, सी दिल्ली, डी कोलकाता. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12. प्रदूषण रहित इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? ऑप्शन ए पिवळ्या, बी पांढऱ्या, सी हिरव्या, डी काळ्या.
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिरव्या. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए केरळ, बी हरियाणा, सी महाराष्ट्र, डी राजस्थान. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? ऑप्शन ए जुईली भंडारे, बी अमृता मल्होत्रा, सी लक्ष्मी जोसेफ, डी मोनिका पटेल. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जुईली भंडारे. प्रश्न क्रमांक 15. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी छत्रपती संभाजीनगर, डी नागपूर. योग्य उत्तर ऑप्शन ए कोल्हापूर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.